आमच्या कार्यालयावर मोर्चा दिला तर त्याच्या पीसीला मला जावं लागते गोंदियाला. पण त्याच्या मागचा आमचा इंटेन्शन फक्त एवढाच आहे का आमच्या शेतकऱ्यांना ती अडचण झाली नाही पाहिजे. आणि बऱ्याच पद्धतीनं कामं करतात. मला वाटतं डेप्युटी इंजिनियर आता जे नवीन आले ते पण चांगल्यानं सहकार्य करतात, सगळेजण करतात. त्याच्यामुळे तुम्ही एखादा नंबर जर आम्हाला सांगा, वरतून गेले, इथून गेले, तिथून गेले, लोट जास्त अशा प्रकारचे उत्तर देत असतात. कमीत कमी पदाधिकारी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रमाणे वागायला सांगा. नुकसान होतो शेताच्या बाबतीत. मगाशी आमच्या किशोर डोंगरवारनं सांगितल्याप्रमाणे एक दिवस शेवटी जर पाणी नाही भेटला तर मग तो पाण्याला किती पाणी दिल्या तरी तो नंतर होत नाही. त्याच्यामुळे हा थोडा सेन्सिटिव्ह विषय असतो आणि म्हणून याच्या बाबतीत थोडंसं सेन्सिटिव्हली आपण जर त्याच्यामुळे इथं कमी बोलले त्यांच्या बाबतीत, तर मला वाटलं होतं मळावीच्याच बाबतीत जास्त बोलतील असा विषय आहे. आणि उलट यांचं नावच नाही ऐकलं तर हे ऐकून घ्यायला तयार नाही. म्हणून माझा फक्त याच्यातला विषय पुढील पुन्हा कारवाई प्रस्ताव काय बरं सस्पेन्शन काय ते काय होईल बरं त्याच्यावर तुम्ही त्यामध्ये निश्चित राहा. हा रात्रीला विषय बोलले बरं तुम्ही की सप्लाय बंद होता, रात्रीला सप्लाय बंद गोष्ट बरोबर आहे. आता आपल्या सबस्टेशन इथून सप्लाय घेते. सध्या आपल्या समोरच आता हा विषय डिस्कस झाला की डव्हा सबस्टेशनला गोंदिया 132 kV सबस्टेशनवरून पूर्णपणे मिळत नाही असल्यामुळे त्या फिडरवर व्होल्टेजचा त्रास आहे. त्या फिडरचे लोड सुद्धा मॅनेज होत नाही आहे. तरी पण आपण दिवसाला काही भाग बंद करून काही भाग सुरू करून दिलेले आहे. आता म्हणजे प्रश्न कसा आहे त्याच्यामध्ये काढता येईल. डव्हा सर हा 10 वर्षापासूनचा प्रश्न, पण आमची अपेक्षा आहे आपल्याकडे मोठ्या आशेने बघत आहोत हा प्रश्न सुटेल कसा. आणि 12 तास विद्युत किमान आम्हाला मिळाली पाहिजे. बिसरे साहेब डवळे इथला जो सबस्टेशन आहे तो सातत्याने आपल्यापर्यंत त्याचा आवाज आम्ही दिलेला आहे की साहेब जी परिस्थिती आहे आता तर साहेब 4 दिवस झाले की मुलांना 8 तासही लाईट नाही मिळाली. आपल्या फोनद्वारे आपल्याला जर 25 ट्रान्सफॉर्मर असतील तर 10 बंद करा, 15 सुरू ठेवा. या पद्धतीने सुरू असतानाही तुमच्या वेळेवरती ते काम करत नाहीये. आणि काल म्हणजे हा सुरू असताना एकदम से एक फ्यूज असा काढून ठेवला रात्री 8:30 वाजे की मग पूर्णच लाईन एक फेजच नाही. मग त्याच्यानंतर आम्ही कुणाचा पाठपुरावा करायचा तर आपल्या लाईनमॅनला फोन केला. लाईन की त्याला हे माहित नाही की कोणत्या रेंजेपारवरून फोन आला. तो रेंजेपारलाच आहे आणि कोणता रेंजेपार म्हणून तो उलट मला प्रश्न विचारत आहे. त्याच्यानंतर मी सरांना पण फोन लावला. सरांचं उत्तर आलं मला की उद्या सकाळी भेटशील ऑफिसमध्ये येऊन. सर हे उत्तर सरांना पण फोन लावला, सर्वांचे नंबर माझ्याकडे. हे उत्तर सर आम्हाला अपेक्षित नाही. सांगा तुमची अडचण काय आहे, आम्ही एक्सेप्ट करू. आज जर आमचा धान मेला तर उद्या साहेब आमची पूर्ण पोटाची खडकी सबस्टेशन आहे. तिथून आम्हाला जे आतापर्यंत म्हणजे 12 तास शासनाने जी जाहीर केलेली आहे ते 12 तास मिळतच नाही. तासातही तसेच हप्त्यामध्ये 1 दिवस त्याच्यात गॅप दिला जातो, म्हणजे 7च दिवस दिले जाते. आणि खराब झालेले आहे पुष्कळचे डिपीचे. तर जेव्हा आम्ही तक्रार केला खडरे सरांना की हा खराब झालेले आहेत त्याची बदलून द्यावा, यांनी हो म्हटलं. आम्ही 8 दिवस वाट पाहिला. आम्ही स्वतःच्या वर्गणी जमा करून फ्यूज बदलवला. दुसरी सर समस्या ही आहे की फ्यूज जातात तर फ्यूज तेही आम्ही शेतकरी सर्वजण पैसे जमा करून कोणत्या तरी दुकानातून घेऊन आणि ते नेहमी स्वतः फ्यूज टाकत असतो. इथं लाईन मी नाही हजर राहत नाही. तो म्हणते माझ्या हापच आहे म्हणते. हप्त्यातून किती वेळा हाप राहते मला काय माहिती. मी जेव्हा मी फोन केलो तो हापच आहे म्हणते. आता किती दिवस हाप राहते ते मलाही समज. प्रत्येक ट्रान्सफॉर्मर किंवा लाईनमॅन जवळ फ्यूज तारची व्यवस्था करून द्यावी अशी मी विनंती करतो. असल्यामुळे आम्ही त्या दिवशी रात्रीला लाईट असताना व्हिडिओ बनवलाय. दिवसा तो तसाच होते, वायर जळतात. तो व्हिडिओ बनवलाय. व्हिडिओ पाहत एका ट्रान्सफर लिगल आहे तर जवळपास 37. बाकीचे काढेल कोण साहेब डिपार्टमेंट जर येईल तर त्याला आम्ही सहकार्य. त्यानंतर तिथं 10 मिनिटांनी तशाच बंद करतात. म्हणून शक्यतो नाही तर शेवटपर्यंत तर तशीच आपली जी स्कीम आहे दुसरी MSKVY मध्ये ACF मध्ये शिवणी घेतलं तर ते आता मी 8 दिवसात चार्ज करतोय. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. त्याच्यात दवा आणि ते मुली पार त्यांना थोडंफार रोड रिलीफ मिळेल. आणि जवळपास हेड ऑफिसहून रजिस्ट्रेशन करून आलेले आहे. आता ग्राहक काय करतो, पहिले त्यांना अनुभव नसतो की बाबा ही एजन्सी चांगली आहे की ही एजन्सी ठीक आहे. कोणी काही त्यांना
3 महिन्याचा वेळ दिलेला आहे. 3 महिन्यात आता एक हा एक झालेली आहे, एव्हरग्रीन झालेली आहे आपल्याकडे. हा एक झालेली आहे. हेड ऑफिसनेच करताय का? हेड ऑफिसनेच मला ते